आम्ही शिमग्यामध्ये श्री केदारेश्वराची पालखी आणायला जात होतो. आम्ही देवाला आणायला जात होतो सर्वजण, सर्व पोला वाडीतली. आणि आमची 2 दिवस पालखी असते आणि 2 दिवस त्या पहिल्या दिवशी आम्ही देवीला आणायला जातो. फुल धमाल आली आणि आमची देवीला आम्ही असं आणतोय ते आम्हाला खूप भारी वाटलं. तेच तुम्हाला पुढं आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे देवीचं सर्व. पहिला छबिना आमच्या तिवले गंगेच्या वाडीमध्ये होतो, म्हणजेच देवाच्या माहिलीमध्ये. तिथं देवाचा पहिला छबिना होतो. नंतर मग तिवले गावतन, तिवले फणसवाडी, तिवले हेलनवाडी, तिवले भेनवाडी ह्या ठिकाणी मग नंतर होतं पहिला छबिना तिवले गंगेच्या वाडीमध्ये होतो. नंतर मग सर्वीकडे देवी नसते. हे आमच्या तिवले गावची आख्यायिका आहे. पहिलं गंगेच्या वाडीमध्ये छबिना होतो, देवीच्या गादीवर नसते. नंतर मग होलीवर नसते पालखी, मनसुक्त. आणि त्या दिवशी आमच्या पालखीचा जल्लोषात स्वागत केलं जातो गंगामाता ग्रामसेवा कमिटीच्या मार्फत. आणि खूप जल्लोषात सर्व 2 दिवस खूप भारी वाटतं. गंगेच्या वाडीमध्ये पालखीचं वातावरण वाजतं आणि खूप मनसुक्त असं वाटतं आणि कुठं जाऊच नाही असं वाटतं. 2 दिवस असं भारी वाटतं की जगात कुठंच स्वर्ग भेटणार नाही असं स्वर्ग शिमग्यामध्ये वाटतं. आणि 2 दिवस जल्लोषात सर्व ग्रामस्थ स्वागत करतात देवीची. आणि वर्षाने देवी आपल्याकडे येणारा, देव आपल्याकडे येणारा आहे स्वतः घरी. ते खूपच आनंददायी वातावरण असतं. शब्दातनं मानणारा हा शिमगा उत्सव आमच्या गंगेच्या वाडीत पार पडला. शब्दात हे आपुले पडतील शब्द असा आमचा शिमगा असतो तिवले गावचा, संपूर्ण चतुर्सीमेचा आणि तिवले गावाचा आणि गंगेच्या वाडीचा. मेन मुद्दा हा की गंगेच्या वाडीमध्ये पालखी नसते. पहिले ढोल ताशाच्या गजरात श्री वेगळम बलिदेव केदारेश्वराचं गादीवरती स्वागत केलं जातं. ढोल ताशाच्या गजरात आणि सर्व ग्रामस्थ इथं बसलेले आहेत आणि देवी निवांत घेते गादीवर. स्वतःच्या माहिली आली देवी, हीच तिला आनंददायी वातावरण असतं. आणि स्वतःच्या माईला आली देवी, ती दुसऱ्या दिवशी माईली येते देवी स्वतःच्या आणि मनसोक्त तिचा आनंद घेते देवी. हे बघण्यासारखं असतं. नेत्रदीपक सोहळा असं असतं आणि त्या दिवशी देवी स्वतःच्या पुढे झोपूला घेते केदारेश्वर. आणि खूप नेत्रदीपक सोहळा असतो बघण्यासारखा. तिवले गावचा छबिना हा आगळा वेगळाच असतो. आणि बघूया फुलं कसा छबिना होतो. दुसऱ्या भागामध्ये मी दाखवलेला छबिना, हा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी दुसऱ्या भागामध्ये हा छबिना दाखवणार आहे. हा छबिना थोडासा क्लिप तुम्हाला जॉईन केली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, ह्याच व्हिडिओमध्ये.